आमच्या टीमचा पहिला चित्रपट वळू. हो. तर त्याच्यामध्ये मी प्रोडक्शन पण बघत होतो आणि ऍक्टिंग पण बघत करत होतो. होतो. कारण आमच्या घरचा पिक्चर, हो. आमच्या मित्राचा पिक्चर आणि नक्कीच. त्यावेळेस सगळे आम्ही त्रिशूळ मधले बच्चन. हो. खिशात पैसे म्हणजे पैसे नाही आणि असे म्हणजे बरोबर. ज्यावेळेस मराठी चित्रपट काही लाखात व्हायचा तेव्हा याचं बजेट काही कोटीत होतं. हो. तर त्यामुळे मग अशा वेळेस आपली माणसं लागतात विश्वासू आणि हक्काची, की त्यांच्यावर ओरडता येतं, हे करता येतं, अशी माणसं लागतात. तर त्याच्यातला मी होतो. आणि मी ते झालं. त्याच्यानंतर आमचा दुसरा चित्रपट होता विहीर. हं. तर त्याच्यासाठी माझ्यासाठी रोलच नाही. मग म्हटलं अरे काय उपयोग आहे म्हटलं. हो. म्हटलं घरचा लेखक, घरचा दिग्दर्शक म्हणजे घरचं लग्न आणि कार्यकर्त्यांचा एकही फोटो नाही. आला काय अर्थ आहे. हं. मग आणि बच्चन हे प्रोड्यूस करणार होते. हो. मग तो म्हटलं तू त्याचं प्रोडक्शन बघ. म्हटलं बघेन. पण तुझ्यासाठी एक सीन डोक्यात आहे, अजून कागदावर नाही, की ज्याच्यात तू एकही शब्द बोलत नाही. नाहीच. हो. म्हटलं चालेल. त्या ह्याच्यावरती मी करायला घेतलं. हं. आणि म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो, की हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी रेड कार्पेटसाठी सिलेक्ट झाला सिलेक्ट होता. झालं. हो. आणि ह्या प्रसंगावरती जास्त प्रश्न विचारले गेले.